नमस्कार छोट्या दोस्तांनो आणि त्यांच्या आई-बाबांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या खास चॅनलवरती ज्याचं नाव आहे A to Z किड्स लर्निंग फन इन एज्युकेशन। आज आपण आपल्या चॅनलवर शिकणार आहोत मराठी बाराखडी आणि त्याचे इंग्लिश स्पेलिंग, तेही अगदी मजेशीररित्या लहानग्यांच्या भाषेत त्यांच्या लयीत त्यांच्या पद्धतीने शिकवणं हे आमचं ध्येय आहे। म्हणून या चॅनलवर आपण सुंदर आणि छान अशा प्रकारे ही बाराखडी शिकणार आहोत। अगदी शिकताना मजा करत ह्या गोष्टी आपण शिकत जाणार आहोत। तर चला तर आज आपण या बाराखडी आणि इंग्लिश स्पेलिंग विषयाकडे वळूया। तर आपल्याला बाराखडी शिकण्यासाठी आपल्या सोबत आहे आपली लाडकी सौम्या। तर आपण ज्यावेळेस बाराखडी शिकत असतो त्यावेळेस अ या शब्दाचा उच्चार केल्यास त्या ठिकाणी आपण यूज करतो ए। जसं की आपण कोणताही अक्षर म्हणजेच जर क या शब्दाचा उच्चार केल्यास आपल्याला त्यामध्ये अ हा स्वर दिसून येतो म्हणजेच क। तर त्यावेळेस आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलतो के ए। तर सौम्या आता आपल्या सोबत आहेत या बाराखडीच्या सिरीज मध्ये। तर सौम्या काना असेल तर त्याला काय म्हणतात? डबल ए। पहिली वेलांटी असेल तर त्याला काय बोलतात? आय। दुसरी वेलांटी असेल तर डबल ई। पहिला उकार असेल तर यू। दुसरा उकार असेल तर डबल ओ। आणि पहिला मात्रा असेल तर ई। दोन मात्रे असतील तर ए आय। एक काना एक मात्रा असेल तर ओ। एक काना दोन मात्रे असतील तर ए यू। आणि म्हणजेच चा टिंब असेल तर ए एम। आहा मधील दोन टिंब असतील तर ए एच। ऋषीतला रू असेल तर आर यू। ऍ असेल तर ई। आणि ऑ असेल तर ओ। तर अशा प्रकारे सौम्याने आपल्याला मदत केली आहे। आजचे आपले हे ओव्हल समजण्यासाठी म्हणजेच कोणताही अक्षर व त्याची सुरुवात कशा प्रकारे आपण करू शकतो याची आज आपण सौम्यासोबत ही एक प्रात्यक्षिक केलं आहे। थँक यू फॉर वॉचिंग। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।